नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। तर इथे मी जे डोसाच्या डाळ आणि तांदूळ टाकलेले होते तेच मिक्सरमधून काढत आहे। काल रात्रीला भिजत टाकले आणि आज आता सकाळी मिक्सरमधून काढते। बघू आता डोसे हे संध्याकाळी होतात की मग दुसऱ्या दिवशी सकाळी होतात। तर भिजण्यावर आहे, म्हणजे फुगण्यावर आहे। आता जसं वातावरण आहे त्या प्रकारे आता किती वेळात ते फुगते पूर्ण बॅटर आणि बघू आता जर वाटलं तर डोसे मी संध्याकाळी बनवते, नाही तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी बनवेल। तर आता इथे तुम्ही लोकांनी प्रमाण विचारलं होतं कोणीतरी मला की तू प्रमाण कशी टाकते डोस्याचं। मागच्या वेळेला मी डोस्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता त्यावेळेला। तर मी डिअर डोस्याचं प्रमाण असं आहे माझं की 2 जर ग्लास मी तांदूळ घेतले ना तर 1 वाटी मी उडदाची डाळ टाकते आणि त्यामध्ये हे टाकते आपले मेथीचे दाणे टाकते थोडे असे 1 चम्मच वगैरे। तर छोटा चम्मच आपला पोहे खाण्याचा, तर तो 1 चम्मच मेथीचे दाणे टाकल्यानंतर ते भिजत घालते, पूर्ण रात्रभर भिजू देते। दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरमधून काढून घेते आणि छान चिकनं पेस्ट काढते। कोणी एकदम काय म्हणतात त्याला जाडसर असं पेस्ट काढतात, पण मी चिकनं पेस्ट काढते आणि नंतर मग त्यामध्ये मीठ घालून ते ठेवून देते, म्हणजे हाताने फेटून। कारण पहिल्यांदा चमच्याने फेटत होते मी, तर त्यावेळेला ते असं जास्त फुगत नव्हतं बॅटर। पण जेव्हापासून हाताने मी फेटायला लागली ना, हाताने फेटल्याने काय होते की तुमचं फर्मेंटेशन प्रोसेस जे आहे ते फास्ट होते आणि लवकर ते फुगतात आणि छान बनतात डोसे। तर त्यामुळे हाताने करा। आणि हो, मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं जेव्हा आई आणि दीपाली आल्या नव्हत्या, पप्पा आणि गोलूच आले होते, तर त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं पण होतं की दीपाली आणि आई ज्या वेळेला नवरात्र स्टार्ट होतील तेव्हा येतील आणि तेव्हा मग आम्ही दर्शनाला वगैरे जाऊ म्हणून। तर आता ह्या दोघी म्हणजे सर्व 4 जण पण आलेले आहेत आणि तनिष्का बघा किती छान राहत आहे इथे। उगाच हे लोक कंप्लेंट करतात तिची की ही राहत नाही किंवा मग ही रडते, त्रास देते, रात्रीला त्रास देते, पण इथे बिलकुल असा तिचा त्रास नाही आहे। इथे आल्यानंतर ती खूप छान राहते। मागच्या वेळेला आली त्यावेळेला सुद्धा खूप छान राहिली। सगळ्यांना तर आश्चर्यच वाटते की ही इथे इतकी छान कशी राहते, नाही तर इतक्या कंप्लेंट्स असतात तिच्या। मी तिथे गेली तेव्हाही हिच्या कंप्लेंट्स ऐकायला लागतात मला आणि आत्ता पण म्हणजे इकडे आल्यानंतर सुद्धा। तर इथे मी तुम्हाला हेच दाखवणार की आई मला हे सांगत होती इतक्या लवकर ही बसायला लागली। एक दिवस मी व्हिडिओ कॉल केला होता त्यावेळेला, म्हणजे त्यांनीच केला होता ही बसायला लागली म्हणून, आणि असंच ती ट्राय करत होती आणि बसायला लागली लगेच। आणि इतकी ॲक्टिव्ह आहे, इतक्या लवकर म्हणजे इतक्या कमी वयात ती बसायला सुद्धा लागली। रांगायच्या ऐवजी ती बसायलाच लागली डायरेक्ट। आणि आता तुम्ही बघाल ती स्ट्रगल करत आहे बसण्यासाठी। मी इथे फोल्ड करत होती, जे कपडे मी वाळू घातले होते, सकाळी धुवून काढले होते आणि कपडे वाळू घातले होते, ते सगळे कपडे मी आता फोल्ड करून ठेवते। आणि आधीचे सुद्धा काही कपडे होते जे मला आईने फोल्ड करू लागले। नंतर हे कपडे तर मी फोल्ड केले, पण नंतर मग तिकडे साईडला कपडे राहिलेले होते पडलेले, तर ते कपडे मी याच्या आधी पण अर्धे कपडे फोल्ड केलेले होते। आणि सगळ्यात जास्त कंटाळा मला कपडे फोल्ड करण्याचा येतो। तुम्हाला कोणत्या कामाचा कंटाळा येतो मला सांगाल कमेंट सेक्शनमध्ये। मला सगळ्यात जास्त कंटाळा त्याच गोष्टीचा येतो, कारण कपडे फोल्ड करणं म्हणजे इतके कपडे फोल्ड करावे लागतात। आता एक यूट्यूबरची किंवा इन्फ्लुएन्सरची लाईफ अशी आहे की तुम्ही जे ट्राय ऑन हॉल वगैरे बनवताना त्यावेळेला जेव्हा तुम्ही त्या सगळ्या गोष्टी घालून दाखवता आणि त्या सगळ्या गोष्टी घालून दाखवल्यानंतर जेव्हा ते कपडे काढता आणि मग फोल्ड करायची पाळी येते त्यावेळेला तुमची हालत टाईट होऊन जाते, कारण ऑलरेडी तुम्ही एक्झॉस्ट झालेले असता सगळ्या गोष्टी करून, म्हणजे व्हिडिओ वगैरे हे ते सगळं बनवून आणि ट्राय ऑन करून नंतर मग तुम्हाला कपडे फोल्ड करण्याची वारी येते आणि कपडे फोल्ड करून इतकी हालत टाईट होऊन जाते की कशाचीच कॅपॅसिटी वाचत नाही, म्हणजे जेवण पण करायची इच्छा होत नाही। पण ठीक आहे ना, ते माझं काम आहे आता, ते तुम्हाला करावंच लागणार। पण मी सांगते तुम्हाला सगळ्यात जास्त कंटाळा मला आता यायला लागलेला आहे तो कपडे फोल्ड करण्याचा। इतके कपडे राहिले होते, शेवटी आईने बिचारीने मला फोल्ड करून दिले। आणि आईचा स्वभाव प्रत्येकाचा तसाच असतो। ती माझी आई असो की ती तुमची आई असो, तिला मुलीचं दुःख बघितलं जात नाही। म्हणजे थोडंफार जरी असलं आता मला कोणतं दुःख आहे, पण काय होतं की तिला दिसलं ते की तसा पसारा पडलेला आहे म्हणून थोडा कपड्यांचा ढीग पडलेला आहे, तर ती लगेच फोल्ड करायला लागली। तेवढ्यात माहीसुद्धा आलेली होती ट्युशनवरून। आणि आता आमचं जेवणं वगैरे झाले रात्रीचे, आणि जेवण झाल्यानंतर तनिष्काला झोपून द्यायचं होतं। तर तनिष्काचे पप्पा बघा किती, म्हणजे कसं राहतं बाळ झाल्यानंतर एकदम लाईफ चेंजेस होऊन जाते। आधी जेव्हा माही किंवा मग अद्विक लहान होते तेव्हा या मुलांना कळत नव्हतं काही की कसं करायचं। स्वतःच्या मुलांचं जेव्हा आला आता लक्षात येतं त्यांना की काय करायचं असतं, कसं करायचं असते, कसं झोपून द्यायचं असते म्हणून। आता बघा तिची मसाज करून देणं सुरू आहे। त्यावेळेला जेव्हा माझे हजबंड करायचे त्यावेळेला त्यांना वाटायचं करतात ठीक आहे ना,
पण आता जेव्हा तिची मसाज करून देतो आणि तेव्हाच ती झोपते त्यावेळेला त्याला कळते की अरे मुलांचं एवढंसुद्धा करायला लागतं. आणि मुन्ना तर खूप करतो, म्हणजे त्याला पण सवय झालेली आहे. आता ते दोघंजण एकटेच राहतात ना तिथे पुण्याला, तर त्यांना करणं गरजेचंच आहे. जसं आम्ही राहत होतो बाहेर. आता घरी तरी आई सांगायला असते, म्हणजे असं दीपाली आहे किंवा गोलू आहे यांना बाळाचं कसं करायचं, किंवा मग आई सांभाळायला असते, पप्पा सांभाळायला असतात. पण ज्यावेळेला आपण एकटं राहतो त्यावेळेला तर कोणी सांभाळायला नसते आपल्या दोघांशिवाय, म्हणजे हजबंड वाईफच त्यावेळेला आपणच आपल्या मुलांना सांभाळू शकतो. आणि एकतर मग हजबंड सांभाळतात तोपर्यंत वाईफ फ्री राहते, मग वाईफ सांभाळते त्यावेळेला हजबंड फ्री राहतात. तर ह्या गोष्टी आमच्यासोबत पण झालेल्या आहेत. आम्ही पण बाहेर राहिलेलं तर माहीचं आम्हाला खूप, म्हणजे लहानपण खूप जाणवलं. आणि जेव्हा आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो त्यावेळेला बिलकुल लहानपण जाणवत नाही मुलांचं, आणि मुलं कसे मोठे होतात कळत पण नाही. पण जेव्हा आपण न्यूट्रल फॅमिलीमध्ये राहतो ना त्यावेळेला कळतं की कसं वागवायचं असतं आणि कसं राहतात मुलं. तर ठीक आहे, असो, ह्या गोष्टी आता मुलांच्या लहानपणीच्या झाल्या. The next day. सकाळी मला बेडरूम क्लीन करायची होती, तर इतका पसारा करून ठेवतात मुलं जेव्हा शाळेत जातात ना त्यावेळेला. आयन काढू दे, तर हे काढू दे, ते काढू दे. जेव्हा आयनिंग करतात माहीचं तर तसंच असतं, रोजचा ड्रेस आयन करते तिचा आणि युनिफॉर्म, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी पसारा करून ठेवतात. जोपर्यंत मुलं जात नाहीत ना शाळेत तोपर्यंत त्याच गोष्टी राहतात. मग तो पसारा मला आवरायला लागतं. तर मग इथे बस बेडशीट परत आता ही काढते आणि धुवायला टाकते. 2-3 दिवसात बेडशीट खराब होऊन जात आहे. तुमच्याकडे पण असंच होते का? आणि ही बेडशीट ना व्हाईट असल्यामुळे लवकरच खराब होते. आणि मला हीच बेडशीट आवडायला लागलेली आहे. इतक्या सगळ्या बेडशीट आहेत घरी, पण ना ही थीमला बिलकुल एक्झॅक्ट मॅच करते ना, त्यामुळे मी हीच बेडशीट टाकत आहे. परत ती धुते, परत ती टाकते. आणि त्या सगळ्या आता ज्या आधीच्या बेडशीट्स आहेत त्या पडलेल्या आहेत, पण आता मला त्या परत काढून असं चेंज नेहमी करत राहावं लागणार, कारण मग त्या तशाच्या तशाच राहतील आणि ही बेडशीट लगेच खराब होऊन जाणार. तर तशी पण होतच आहे म्हणा ही. तर आता या बेडशीटला धुवायची पाळी आलेली आहे, म्हणजे दोन दिवस झालेलेच आहे या बेडशीटला धुतलं नाही आहे. तर त्यावर अद्विकनी आणखी काहीतरी सांडवलंसुद्धा होतं. तर म्हटलं चला हा डाग एकदम पक्का बसल्यापेक्षा लवकर ही धुवून टाकते. आणि मग बाकीचे समजा ब्रेकफास्ट वगैरे पण बनवायचा आहे तर तो बनवायला लागतं आहे. ब्रेकफास्टमध्ये विचार पडला होता मला काय बनवू, आणि प्रत्येक वेळेला माझं असतं की मग मी उपमा बनवते. मला जास्त पोहे इतके आवडत नाही. पोहे आवडतात तर मग आईच्या हातचे. आई खूप छान पोहे बनवते. तुम्हाला मी आधी पण खूप वेळ सांगितलेलं आहे, ढोकळा किंवा मग नाश्त्याचे आयटम्स ह्या सगळ्या गोष्टी ना खूप छान बनवते. आणि तसंही मला तिच्या हातची टेस्ट आवडतेच. म्हणून मग पोहे जर मला खायचे असले तर मग मी तिच्या हातचे बनवलेले खाते. पण मला जास्त उपमा आवडतो, मग म्हणजे घरी बनवलेला. तर मग काय करते मी, उपमाच बनवते. कोणी पण पाहुणे आले तर आज पप्पांना विचारलं तुम्ही काय खाणार नाश्त्याला, तर मग पप्पा बोलले पोहे खाणार आहे. म्हणून ठीक आहे म्हटलं पोहे बनवते. आता यांना ड्युटीला जायचं होतं, त्याआधी मला लवकर करायचं पण होतं. मग काय केलं, एकतर सगळ्यात आधी हे सकाळी स्वयंपाक वगैरे हे तिथं होऊन गेला होता. मी यांचा टिफिन पण भरून दिला होता आधीच. मग यांना म्हटलं आता ब्रेकफास्टच करून जा, तर म्हणून मग लवकर बनवायला बसली. आणि सगळ्यांसोबत मग हे ब्रेकफास्ट करून घेतील तर मग यांना टेन्शन नाही राहणार खूप वेळा. आणि जरी जेवण झालं यांचं तर इतकं टेन्शन नाही राहत. कधी ब्रेकफास्ट करतात, कधी नाही करत, जास्तीत जास्त करत नाहीत. आता आधी त्यांना ब्रेकफास्ट करायची खूप सवय झालेली होती. म्हणजे आर्मीला असताना सकाळीच त्यांना जॉबला जायचं राहायचं, म्हणजे 8 वाजता. आणि तेव्हा मग तोपर्यंत त्यांचा ब्रेकफास्ट सकाळी 7:30ला त्यांचा ब्रेकफास्ट होऊन जायचा. पण आता काही दिवस झाले त्यांनी ती ब्रेकफास्टची सवय मोडली आणि आता त्यांना ब्रेकफास्टची सवय राहिली नाही. डायरेक्ट ते टिफिन घेऊन जातात आणि डायरेक्ट जेवण करतात. नाही तर मग चहा ते बिलकुल ब्रेकफास्ट केल्याशिवाय चहा प्यायचे नाही. म्हणजे असं खाली पोट म्हणतात ना, तसं चहा तर केव्हाच नाही घ्यायचे. पण आता ती चहा प्यायला लागलेली आहे. काही दिवसानंतर आपल्या काळानुसार सवयी पण चेंज होत राहतात. तर आता तसं झालेलं आहे. चला इथे ब्रेकफास्ट झालेला आहे, तोपर्यंत त्यांनी आंघोळ वगैरे केली. ते रेडी झाले आपल्या ड्युटीसाठी. पूजा वगैरे करतात डेली, तुम्हाला माहिती आहे. ड्युटीला जायच्या आधी तर त्यांची पूजा सुरू होती. ते इथे तेच धूपबत्ती वगैरे लावायचं ते सुरू होतं त्यांचं. आता इथे माझा ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे. तुम्ही पण या खायला, आणि यांना सगळ्यांना देते आणि मग मी पण करते सगळ्यांसोबत. आणि हो, आज कल्याणी पण मेहूला घेऊन येणार आहे. तुम्ही जर हिंदी चॅनलवरचा ब्लॉग नसेल बघितलं तर तुम्ही हिंदी चॅनलचा ब्लॉग बघा. त्यामध्ये मी मेहूला घेऊन आली होती. कल्याणी गेलेली होती पुण्याला, कारण तिला ऑफिसमधून बोलवलं आलं होतं, त्यामुळे ती तिकडे गेली. आणि नंतर मेहू इथेच एकटीच होती. तर काय झालं होतं की मग मी एक दिवस गेली आणि तिला घेऊन आली. तिची शॉपिंग पण मला करून द्यायची होती, तर मग ती शॉपिंग वगैरे केली. तुम्ही त्या ब्लॉगला बघा, म्हणजे तुम्हाला कळेल
की काय काय केलं म्हणून. आणि नंतर मग तिच्या आजीकडे नेऊन पोचवलं होतं, कारण तिला ना सवय नाही आहे ॲक्च्युली आमच्याकडे राहायची. आता थोडं हळूहळू सवय होईल तर तिला मग तेव्हा काय वाटणार नाही. आणि कोणतरी मला कमेंट पण केली होती की जर ती इकडे राहिली असते तर काय झालं असतं, म्हणजे आजीकडे राहिलीच ना शेवटी. पण आता तिच्या आजीकडे ना लहानपणापासून तिला राहायची सवय झालेली आहे. रात्रीला आता त्यांच्याकडे जास्त राहते. पण आता माझ्याकडे कसं आहे, मागच्या वेळेला आली होती ना त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं रात्रीचा जो सीन होता तो शूट नाही करू शकली, कारण दुसऱ्या दिवशी मग मी तुम्हाला सांगितलं पण होतं मीची तब्येत खूप जास्त खराब झाली होती. आम्ही सगळेजण घाबरलो होतो. त्यामुळे तेव्हापासून ना आम्हाला भीती वाटते की जर तिची रात्रीला तब्येत खराब झाली त्या कुठे धावपळ होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून मी तिला म्हणजे समजा नेऊन दिलं होतं तिथे. तर कोणाला तरी वाटलं पण असेल की का नेऊन दिलं, म्हणजे इकडे राहिली असते तर काय झालं असतं, किंवा मग आत्याकडे राहिली तर काय प्रॉब्लेम होतो. पण तसं काही नाही आहे डिअर. आता तिला जशी सवय होईल तशी ती राहत जाणार यानंतर आता. तर हळूहळू तशी आम्ही सवय करत आहोत तिला. म्हणजे काय म्हणतात त्याला, कल्याणी येते, कल्याणी एक दिवस पूर्ण रात्रभर राहते. म्हणजे तिला मुलांसोबत राहायची सवय झाली ना तर ती राहील नंतर. आता यांना ड्युटीला पोचून द्यायचं होतं आणि यांची गाडी खराब झालेली, ती गाडी गॅरेजमध्ये टाकलेली आहे यांनी. आणि आता यांना पोचून देणार आहे गोलू तिथपर्यंत, ऑफिसपर्यंत त्यांच्या. आणि नंतर मग गोलू येऊन जाणार. आणि त्यांची गाडी आता काय माहिती कधी मिळते, काय होते, कसं होतं, तर त्यावर डिपेंड करते. आता तर जेव्हा गाडी येईल तेव्हा बघू. तर तोपर्यंत तर मला आता आज गोलू होता म्हणून गोलूने पोचून दिलं, नाही तर मग माझी ड्युटी लागणार होतं यांना पोचून द्यायची. ते म्हणत आहेत की काहीतरी पार्ट खराब झालेला आहे, त्याचा तो पार्ट मिळायला आणि ती रिपेअर व्हायला 2-3 दिवस तर लागतीलच. तोपर्यंत माझी ड्युटी यांच्या तिथपर्यंत पोचून देण्याची लागणारच आहे. चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.